दी लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव विंचूर येथील 4थ्या शाखेचं उद्घाटन सोमवारी संपन्न झालं। भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। या ठिकाणी लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेचे उद्घाटन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विंचूरकरांनी केली होती। आता या शाखेच्या उद्घाटनामुळे विंचूरकरांची ही मागणी पूर्ण झाली असून विविध प्रकारचे कर्ज, मुदत ठेवी, लॉकर्स अशा विविध सुविधा दी लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेने उपलब्ध करून दिल्याने विंचूरकरांना आता दुसऱ्या ठिकाणी लांब जाण्याची गरज पडणार नाही। खातेदारांचा विश्वास आणि बँकेच्या माध्यमातून दिला जाणाऱ्या सुविधा यामुळे दिवसेंदिवस ठेवीदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचं या उद्घाटनाप्रसंगी सांगण्यात आलं। अध्यक्ष CA अजय ब्रह्मेचा यांनी बँकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देत आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी केक कापून अजय ब्रह्मेचा यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला। आलेल्या सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। आज लासलगाव मर्चंट बँकेच्या विंचूर येथे 4थ्या शाखेचं घर उद्घाटन झालेलं आहे। हे उद्घाटन रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री सतीशजी मराठे यांच्या हस्ते या ठिकाणी झालं। खरं विंचूर पंचक्रोशीची मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी मागणी होती का लासलगाव मर्चंट बँकेची शाखा हे विंचूर पंचक्रोशीत व्हावी आणि रिझर्व्ह बँकेच्या काही अडचणीमुळे ते आम्ही मागील 4-5 वर्षात करू शकत नव्हतो। पण आता रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ही 4थ्या शाखेचं आज उद्घाटन झालं। खरं म्हणजे विंचूर पंचक्रोशीत असलेले 10 ते 15 गाव आणि विंचूर गाव यांच्यासाठी लासलगाव मर्चंट बँकेने ही शाखा या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। या ठिकाणी संपूर्णपणे सर्व प्रकारचे कर्ज, ठेवी, विविध प्रकारचे लॉकर्स त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले झाले। माझी नम्र विनंती आहे सर्व विंचूरकरांना आणि आसपासच्या परिसरातील लोकांना का तुम्ही आपले खाते या बँकेत उघडावेत। तुमच्यासाठी कर्जाची सुविधासुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। तसेच दैनंदिन कारभारासाठी लागणारी जी काही कर्जे आहेत ती ही बँक त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल। RTGS फॅसिलिटी, NEFT फॅसिलिटीज, बाकी पाटील महाविकास मंडळातर्फे असलेले कर्ज असे असंख्य जे गव्हर्नमेंटच्या बी काही स्कीम्स आहेत त्या सर्व विंचूर पंचक्रोशीतील लोकांना आपल्याच गावात आपल्याच ठिकाणी या ठिकाणी प्राप्त होतील। सर्वांना मी नम्र विनंती करतो की लासलगाव मर्चंट बँक ही नाशिक जिल्ह्यातील एक सुदृढ आणि चांगली बँक FSW म्हणून चांगली बँक त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा विश्वासानेच ते आज एवढ्या पुढे प्रगती करत आहेत। भविष्यातसुद्धा तुमचा असाच विश्वास बँकेवर ठेवा। आपले खाते, आपल्या लागलेले कर्जाची जी काही असेल ती त्या ठिकाणी मागणी करा। विंचूर शाखेतील कर्मचारी तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे सेवा त्या ठिकाणी देतील हीच गवाही मी या ठिकाणी देतो। आपल्याला धन्यवाद। जय हिंद, जय सरकार। सर्व मान्यवर उपस्थित सर्व विंचूरकर आणि लासलगावचे नागरिक बंधू भगिनींनो आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या बँकेची वाटचाल चालू आहे, फेडरेशनचे जे अध्यक्ष आहेत, सहकार, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील जे युवा नेतृत्व आहे ते अजयजी ब्रह्मेचा मित्रांनो, आज या विंचूर शाखेचा उद्घाटन सोहळा आहे। सहकार भारतीच्या वतीने या बँकेला शुभेच्छा देतो। या बँकेच्या प्रगतीचा आढावा बघितलेला आहे आणि एक रोल मॉडेल म्हणून ही बँक सगळीकडे सांगता यावी असं बँकेचं कामकाज आहे। या उद्घाटन प्रसंगी एक इच्छा व्यक्त करतो की आज एक योगायोगाचा दिवस आहे की या बँकेचं उद्घाटन सोहळा आहे, 4थ्या शाखेचं उद्घाटन आहे आणि याचं नेतृत्व करणारे अजयजी त्यांचा आज वाढदिवस आहे। त्या निमित्ताने बँकेच्या शुभेच्छा देतोच आहे। त्याचबरोबर सहकार भारतीच्या वतीने अजयजींचा आम्ही सत्कार करू इच्छितो। मी आमचे सहकार भारती रिपोर्ट शेवट काय आहे याला महत्त्व देते, म्हणजे तपासता ते आपल्या बँकेच्या शाखेचं उद्घाटन केलं हा अतिशय योगायोग सुवर्णयोग। आपण आमच्या जनता सरकारच्या वतीनं एवढ्या शहराच्या वतीनं आपल्या 4थ्या शाखेला शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द आणि उपस्थित बंधूंनी आजचा कार्यक्रम मी म्हणतो की सुरुवात आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल पण सगळ्यांना माहीत नसेल की बँकेला एक शाखा नाही, आणखी एकंदर 3 शाखांचं लायसन्स नाही। ही त्याची पहिली आज विंचूरची शाखा आहे, आणखी 2 शाखा डिसेंबरच्या आत ओपन होतील आणि एका अर्थाने 100% ग्रोथ
या वर्षात ही बँक एक्सपान्शनच्या दृष्टीने अचीव करणार आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये 2020 साली केंद्र सरकारने बदल केला. त्यावेळेला महाराष्ट्रात त्याच्या विरुद्ध खूप उलटसुलट बोललं गेलं, चुकीची माहिती दिली गेली. पण आज आपण 5 वर्षांनी जर का नागरी सहकारी बँकेचा परफॉर्मन्स बघितला तर असं लक्षात येईल की गेल्या 5 वर्षात सेन्सरचा अहवाल सगळे बघितले तर ह्या वर्षी संपलेल्या 2024ला जे रिझल्ट्स आहेत ते सर्वात चांगले. 75% अधिक बिझनेस नागरी सहकारी बँकिंग सेक्टरचा हा A आणि B रेटेड बँकेत आहे. मीडियामध्ये सहकारी बँकांमध्ये पैसे ठेवावे ते सुरक्षित आहेत का वगैरे चर्चा होते. आणि म्हणून मी अजय भाऊंना विनंती अशी करेन की या वर्षीचा तुमचा जेव्हा अहवाल येईल तेव्हा अर्जुन कॉर्पोरेटिव्ह बँकिंग 4थ्या शाखेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काका, आदरणीय मराठे साहेब उद्घाटक, शशीदाई आयरे, अंबादास अण्णा बदकर, सर्व सन्मान्य व्यासपीठ. आज डबल योग आहे. बँकेच्या शाखेचं उद्घाटन रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते व आमच्या भाऊंच्या वाढदिवसाच्या दिवशी होत आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मी या बँकेवर काम केले अजय भाऊंच्या नेतृत्वाखाली. 15-20 वर्षापूर्वी तर गैर केलेली बँक लोक डिपॉझिट काढून घेत होते. अजय भाऊंच्या नेतृत्वाखाली बँकेने नेत्रदीपक अशी प्रगती केली आणि आमच्या विंचूरला माझ्या रूपाने चेअरमन पदाची संधी दिली. अजय भाऊ, त्याबद्दल तुमचे माझ्या परिवार व गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. तसेच ही शाखा भरभराटीस येण्यासाठी सर्व विंचूरकरांना विनंती करतो की आपले व्यवहार, आपल्या ठेवी, आपले कर्ज प्रकरणे या बँकेत करावी. भाऊ, आपण म्हटल्याप्रमाणे 6 महिन्यात बरोबर शाखा दिली. अशीच प्रगती बँकेची होत राहावी सभासद म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो. सर्व विंचूरकरांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. धन्यवाद. त्या शाखेला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि या शाखेचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर हो आणि त्याच्या खूप शाखा हो असं देखील मी या ठिकाणी सदिच्छा देते. आज आमचे बंधू या बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नागरी बँक फेडरेशनचे चेअरमन आदरणीय अजय भाऊ यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचं माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने अभिषेकचिंतन करते आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्व परिसरासाठी की ते रिझर्व्ह बँकेचे जे संचालक आहेत त्यांच्या हस्ते होत आहे. आणि खरं म्हटलं तर शाखा किती पुढे जाणार आहे हे आत्ताच दिसतंय. ज्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे त्याच्यावरूनच अंदाज येतोय की शाखा पुढे जाऊन किती चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. सहकारी बँक ही सर्वांना सोबत घेऊन सहकार्याने काम करणारी एक संस्था असते. काही महिन्यांपूर्वी गव्हर्नर साहेबांकडून एक वक्तव्य आलं होतं की बँकांमधील पैसा बँकांमधून निघून कॅपिटल मार्केटमध्ये जातोय तर बँकांमध्ये थोडीशी नाराजी आणि थोडंसं प्रेस मीटिंग आणि थोडंसं निगेटिव्ह वातावरण तयार केलं होतं. परंतु मराठी साहेबांच्या 5 मिनिटाच्या बोलण्याने मला कळालं की तसं काही नाहीये. बँकिंगमध्ये अतिशय चांगला स्कोप आहे आणि जर चांगल्या व्यक्तींच्या हाती बँक असेल, निर्णय योग्य पद्धतीने शाखेचं या ठिकाणी उद्घाटन आज भारताच्या रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीशजी मराठे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आहे. आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदत्त खोडकर साहेब, माझ्यासोबत नाशिकहून आलेल्या महाराष्ट्र सहकार भारतीच्या अध्यक्ष शशीदाई आयरे, येवला जनता बँकेचे अध्यक्ष पंतरांना, या रमेश शेठ शिंदे, वसंतरावजी पांडगावने, साधनाताई त्या ठिकाणी ह्या बँकेचं अध्यक्षपद भूषवलेलं
दगडूशेठ बोलरा या बँकेचं त्यांनी आताशी बोलवलं आहे. आमचे वडील जगदीश ब्रह्मेच्या, विंचूरचे उद्योगपती आणि सुनीती मालपानी, विंचूरचे सरपंच हरेकर. आज परत विंचूरमधून ज्यांना बँकेच्या अध्यक्षपदाची संधी भेटली असे मित्र भट्टजी, महाराष्ट्र फेडरेशनचे डायरेक्टर रत्नाकरजी कदम, लासलगावचे प्रथम नागरिक आणि सरपंच अफजलजी शेख, नाशिक मर्चंट बँकेचे संचालक व आमचे मार्गदर्शक श्री गायमासर आणि लासलगावातच जनता बँकेचं काम उत्कृष्टपणे चालवतात असे शांतनू पाटील आणि ज्यांना आता आजच सहकारवादीचे महाराष्ट्र प्रदेशचे समन्वयक म्हणून त्यांनी जे काम पाहणार आहेत आमच्यासोबत आलेले शरदजी जाधव, त्या सर्वांचं मी या ठिकाणी लासलगाव मर्चंट बँकेतर्फे हार्दिक स्वागत करतो. तसंच आमच्या म्हणजे फार कमी वेळेमध्ये आम्ही लोकांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्याच्यात मी तर क्षमा मागतो का मागचे 5-6 वर्ष मी स्वतः शहरात नसल्यामुळे मला प्रत्येकाशी भेटता आलं नाही, मला प्रत्येकाशी त्या ठिकाणी आमंत्रण पर्सनली देता आलं नाही. पण आमच्या संचालक मंडळाने प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या पद्धतीने जसं जमेल त्या हिशोब प्रत्येकाला आमंत्रण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. लासलगाव पंचक्रोशीत जवळपास 80 वर्षापूर्वी या बँकेची स्थापना राधाकृष्ण डागा असो, विशाल शेठ ब्रह्मेचा असो, श्रीराम शेठ पलोड असो, श्रीराम डागा असो, ह्यांनी त्यावेळी ह्या बँकेची मृत्यू 1944 साली ठरवली आहे. अवैधपणे स्वातंत्र्यापूर्वी ह्या बँकेची त्या ठिकाणी खरं म्हणजे स्थापना झाली आणि जवळपास 80 वर्ष ही बँक सतत या ठिकाणी या भागातल्या सर्वसामान्य जनतेसाठी सर्वांसाठी एक आर्थिक अशी कंटिन्यू आपली भूमिका त्या ठिकाणी मांडत आहे. काही आदानतारांनी काही वरचढ खालीवरती या ठिकाणी झालं आणि त्यानुसार काही बँकेला काही वाईट दिवस बी आले. सुदैवाने तुम्ही बँकेवर ठेवलेल्या विश्वासामुळे तुम्ही केलेल्यामुळे ती बँक आज परत एकदा उच्च शिखरावरती त्या ठिकाणी पोहोचली. बँकेचं डिपॉझिट सतत जवळपास वाढत झालं. जवळपास 160 कोटी रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी झालेलं आहे. कर्ज हे जवळपास 70 कोटी आहे. बँकेने मागच्या याच्यामध्ये जवळपास 3.25 कोटीचा नफा त्या ठिकाणी कमवला आहे आणि सतत 10% वरती डिव्हिडंड देण्याचं मागील 15 वर्षापासून बँकेने सतत प्रयत्न केला आहे. कधी 12%, कधी 10%, जेवढं शक्य आहे त्या ठिकाणी केलं आहे. आणि खरं म्हणजे विंचूरकरांची आमच्याकडे विंचूरकरांची आमच्याकडे विंचूर ही पंचक्रोशीतलं फार मोठं गाव आमच्या विभागात आहे. त्यांची सगळ्यांची मागणी मागील 6-7 वर्षापासून आमच्याकडे होती का विंचूरला शाखा असावी, पण मध्यंतरी 5-7 वर्ष शाखा काढण्यासाठी बंदी असल्यामुळे आता जेव्हा परत शाखा चालू करण्याची जेव्हा परमिशन भेटली तर आम्ही मागच्या या इलेक्शन्समध्ये सगळ्या मी माननीय जयदत्त काका होळकर यांनी स्वीकारावी त्यांना नम्र विनंती करतो. आताच अध्यक्षपदाची जी सूचना आली तिला मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राची अतिशय मोठी मदत झालेली आहे. परंतु अशा या सहकारी संस्था स्थापन करणं आणि त्या प्रगती पथाकडे घेऊन जाणं, ती प्रगती पथाकडे जाण्यासाठी सुरू ठेवणं हे तितकंच या उत्कट भावनेनं जपलेलं या बँकेचं नेतृत्व म्हणजे या बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्र पातळीवर या आर्थिक संस्थांचं नेतृत्व करणारे आदरणीय अजय शेठ ब्रह्मेच्या साहेब, ज्या बँकेचा अध्यक्ष सीए असेल. सीए म्हणजे मला चार्टर्ड अकाउंटंट तर आहेतच, पण सीए म्हणजे क्रिटिकल ऍक्टिव्हिटी सांभाळताना त्याचबरोबर क्रिएटिव्ह एम पण सांभाळताना जेव्हा या संस्था पुढे घेऊन जात असतात तर त्यावेळेला नक्कीच या लोकांच्या माध्यमातून मदत होते. ती लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव विंचूर येथील शाखेच्या शुभारंभानिमित्त सर्व संचालक मंडळ, ठेवीदार, नागरिक उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.